मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश। जी.आर. मेहता जरांगेंनी 5व्या दिवशी उपोषण सोडलं। मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर। मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाला। सरसकट आरक्षण न मिळण्याची भूमिका ही जरांगेंनी स्वीकारली। मंत्रिमंडळ उपसमिती कायदेशीर अभ्यास करून मार्ग काढेल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले आभार। मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली। मुंबईमध्ये येऊन विजयही मिळवून दाखवला। महाराष्ट्रासाठी आज सोन्याचा दिवस। उपोषण सोडल्यानंतर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया। आंदोलकांकडून मुंबई रिकामी करण्यास सुरुवात। मध्य रेल्वेकडून मराठा आंदोलकांसाठी विशेष ट्रेनची सुविधा। सीएसएमटी ते वाशी 4 विशेष लोकल धावणार। मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटरवर पहिला जी.आर. प्रसिद्ध। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा। हैदराबाद गॅझेटसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्यामध्ये ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जाहीर। जी.आर. मध्ये फसवणूक झाल्यास महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला नेत्याला फिरू देणार नाही। जरांगेंचा इशारा। 1 महिन्यात सातारा गॅझेटेअरबाबत अंमलबजावणी करणार। मी खोटा शब्द देणार नाही। शिवेंद्रराजे यांची जरांगेंना ग्वाही। महिनाभरात राज्यपालांच्या सहीने सातारा गॅझेटबाबत जी.आर. काढण्याचं सरकारचं आश्वासन। मनोज जरांगे यांची माहिती। जी.आर. कायद्याच्या चौकटीत बसणारा तर नात्यातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी नोंद आढळल्यास अर्ज करावा। छाननी होऊन अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया। उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगेंवर उपचार। मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलकांचा जल्लोष। जरांगेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल उधळत आंदोलकांकडून आनंद व्यक्त। मनोज जरांगे यांच्या घरी कुटुंबियांकडून आनंदोत्सव साजरा। जरांगेंची पत्नी, मुलगी आणि मुलानं एकमेकांना पेढे भरवले। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर जरांगेंच्या पत्नीकडून राज्य सरकारचे आभार। मराठा कुणबी 1 या जी.आर.साठी सरकारला 2 महिन्यांचा वेळ। सगळे सोयऱ्यांवर 8 लाख हरकतींच्या छाननीसाठी थोडा वेळ लागणार असल्याचं शिष्टमंडळाचं म्हणणं। मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही। 4 आयोगांचा अहवाल। मागास नसल्यानं कुणबीही ओबीसीत येऊ शकत नाही। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, भुजबळांची मागणी। ओबीसींचं आरक्षण काढून कुणाला दिलं नाही। आता ओबीसी समाजानं उपोषण मागे घ्यावं। मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन। आमचं सरकार 2 समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही। फडणवीसांचं आश्वासन। मुंबई विजयदुर्ग जलवाहतूक सागरी रोरो सेवेची चाचणी यशस्वी। M2M प्रिन्सेस बोट विजयदुर्ग बंदरात दाखल। 40 वर्षांनंतर मुंबई ते सिंधुदुर्ग वाहतूक सेवा होणार सुरू।